मी रामराव सखाराम ओडकुते, माजी आमदार तथा लोकसभा प्रमुख, भारतीय जनता पार्टी, हिंगोली लोकसभा। सर्व हिंगोलीतील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी या सगळ्यांना माझा नमस्कार। आपल्याला विनंती करण्यासाठी मी आपल्याशी हितगुज करत आहे। आपल्याला माहीत आहे की येत्या 2 डिसेंबरला हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। हिंगोलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अतिशय यापूर्वी चांगलं काम केलेले बाबारावजी बांगर यांची सुविद्य पत्नी नीता बांगर ह्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। आमच्या 17 वार्डामध्ये अतिशय पक्षांनी चांगले कार्यकर्ते, चांगले काम करणारे, जनतेशी नाळ जोडणारे लोकांना तिकीट दिले। अतिशय चांगले प्रभावी उमेदवार आम्ही या ठिकाणी माननीय तानाजी मुटकुळे साहेब असतील, माननीय गजानराव घुगे असतील, सर्व आमची जिल्ह्यातील भाजपची कोर कमिटी असेल, यांनी सर्वांनी हितगुज करून कुठल्याही माणसाचा स्वार्थ न बघता, कोणी आपल्या जवळचं कोणी दूरचं न पाहता, विकासाला जे उपयोगी जनतेच्या पडतील आणि जनतेच्या मनात जे उमेदवार आहेत तेच उमेदवार देण्याचं काम पक्षाच्या वतीनं झालेलं आहे। आपल्याला माहीत आहे, मागचा इतिहास बघितला असेल तर आजूबाजूच्या जिल्हा आणि हिंगोली जिल्हा याच्यामध्ये रस्ता असो, नाल्या असो, विकास जर बघितला असेल तर तानाजी मुटकुळे साहेब, बाबारावजी बांगर या देशाच्या नरेंद्र मोदीच्या विचारावर आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री ज्या सगळ्या महिलाचे देवाभाऊ आहेत, त्यांनी या जिल्ह्याला भरभरून निधी दिला आणि त्याप्रमाणे बघितलं असेल की जिल्ह्यामध्ये सगळे गुळगुळीत रस्ते झाले। उर्वरित कामं करण्यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की आपण सगळ्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता द्यावी, विकास केला असायला हवा। आपल्याला माहीत आहे विरोधक वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना करत आहेत, त्यांचं काय चाललंय तुम्हाला माहीत आहे। भारतीय जनता पक्षामध्ये चारित्र्य संपन्न विकासाचे कामं, कुठलेही अवैध धंदे न करणं, अतिशय भारतीय जनता पक्ष हे चांगलं काम करणारा पक्ष म्हणून देशामध्ये बोला। आणि म्हणून आपल्याला माहीत आहे कालच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये, याच्यापूर्वी बिहारमध्ये भाजपला काही स्थान नव्हतं, मागच्या वेळेस थोडंफार कमी प्रमाणात आलं, पण यावेळेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला। याचं कारण काम आणि काम, देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं हे काम आज बघितलं असेल। जगामध्ये ज्यांचं नाव झालं ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्रजी मोदी जसे आहेत तसे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आहेत। आपण बघितलं असेल त्यांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्द्यावर कितीतरी लोक पक्षामध्ये आले आणि त्यांचा एकच अजेंडा आहे की राज्याचा विकास झाला पाहिजे। त्याचप्रमाणे आमचा सगळा भारतीय जनता पक्षावरचा एकच मुद्दा आहे, हिंगोलीचा विकास झाला पाहिजे। आणि म्हणून हा विकास होण्यासाठी आपण तात्पर्यानं कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, काही लोक आता लक्ष्मी पुढं आणतील, या लक्ष्मीचा सुद्धा विचार न करता आपण एक चांगल्या पक्षाला, चांगल्या लोकांना आपण सत्ता दिली पाहिजे। विरोधकाबद्दल बोलायचं मला फार काय नाही, आपल्याला सगळ्याला माहीत आहे काय चालू आहे राज्यात, हे माहीत आहे काय चालू आहे हिंगोलीमध्ये, हे माहीत आहे। आज एवढी वाईट परिस्थिती असताना जर कोणी आपल्या बळाचा वापर करून लोकांना जर धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जनता आणि आम्ही दाखवून देऊ या निवडणुकीमध्ये, आम्हाला खात्री आहे की आपण सगळेजण विकासाच्या मुद्द्यावर मतदान करसाल। कारण आज या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी देशाचा जो विकास केला, 2.5 वर्ष सत्ता उभाटाची होती, त्या काळात राज्याचे काय हाल झाले। या राज्याचा मुख्यमंत्री 2.5 वर्षात 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात गेला नाही आणि अशा पक्ष विकास करणार आहे का? आणि म्हणून या ठिकाणचं काही घोडे बाजार चालू आहे, या प्रकारच्या इथं काही धंदे चालू आहेत, कोणाचे हे तुम्हाला माहीत आहे। आणि म्हणून कोणाच्या हाती सत्ता द्यायची, आपला जिल्हा राज्यामध्ये एक नंबरचा आला पाहिजे। रस्ते राहिलेले रस्ते असो, पाण्याचा प्रश्न असो, मुटकुळे साहेबांनी या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत पाण्याचा प्रश्नसुद्धा मिटवलेला आहे। वेगवेगळ्या नवीन कॉलन्या झाले, तिथंसुद्धा ते नगर परिषदेमध्ये घेऊन तिथे रस्ते आणण्याचं काम करणार आहेत। आणि म्हणून आपल्याला विनंती करायची आहे, मी काही जास्त सांगायचं काम, आपण सुज्ञ नागरिक आहात, आपण मागचा विकास पहा, झालेले रस्ते पहा, आलेला निधी पहा आणि मुख्यमंत्री ज्या
राज्याचा आहे त्याच्या हाती जर सत्ता दिली तर आपल्याला खात्रीने सांगतो की आपल्या हिंगोली जिल्ह्याचा विकास पूर्वी तर झालाच, उर्वरित विकाससुद्धा होऊन एक मॉडेल जिल्हा म्हणून या राज्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आमची एक हाती सत्ता या ठिकाणी द्या. आपल्याला माहीत आहे की राज्य आता या हिंगोली नगरपालिका झाल्यापासून कसं चालू आहे, या पक्षातले काही घ्या, त्या पक्षातले काही घ्या आणि सगळ्या वार्डात आमचे लोक उभे आहेत असं सांगत आहेत. परंतु त्यांनी राहिलेले माणसं कधी त्यांचे होते? निवडणूक आल्यावर काहीतरी आम्हीच दाखवून तुम्ही घेणार असाल तर ते माणसं तुमचे आहेत का याची सुद्धा जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून जे काही लोक असे सत्तेपायी काहीतरी आमिषापायी वेळेवर जाऊन उभे राहत असतील तर त्यांना तुम्ही धडा शिकवला पाहिजे. विकासाचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. नगरपालिका ही निवडणूक आपल्या भागातील आपल्या घरापाशी नाल्या असतील, मग आपल्या नगरपालिकेच्या शाळा असतील, इथल्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, इथल्या गावामध्ये शांतता महत्त्वाची असते आणि विशेष म्हणजे इथे व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारे काम करण्याची संधीसुद्धा हे फक्त भारतीय जनता पक्षात देते. देवेंद्र भाऊंनी राज्यामध्ये कितीतरी प्रकारचे उद्योगधंदे आणण्याचं काम केलं. आज बघितलं असेल की 24 तास पायाला भोवरा राहून या राज्याचा विकास कसा होईल याप्रमाणे सांगितलं आहे. आज गडकरी साहेब असतील, देवाभाऊ असतील, नरेंद्र मोदी असतील, या लोकांना तुम्ही मतं देणार का चुकीच्या माणसांना मतं देणार हा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. विकासाचं नेतृत्व ज्यांच्यामध्ये आहे, आम्ही थोडं जरी चुकलो तर आम्हाला आमच्या कानाला ताबडतोब खडा राहून अशा प्रकारे काम करता येणार नाही असं धमकावून सांगणारा पक्ष आम्ही तर त्या पद्धतीने काही वागतच नाही. पण एखादी चूक झाली तर नेतृत्व लगेच आम्हाला हे करून हे करते. पण इथं नेतृत्व काही त्यांना सांगत नाही, काय करायचं ते करा, माणसामध्ये गोंधळ घालायचे ते घाला. अशा प्रकारचं या जिल्ह्यामध्ये चाललेले हा गोंधळ जर बंद करायचा असेल आणि विकास करायचा असेल तर आपण येत्या 2 तारखेला कमळाच्या निशाण्यावर आपण प्रचंड मतदान करून मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता द्यावी. परंतु जर आमचे 17 उमेदवार असतील ते 17 आणि नगराध्यक्षसुद्धा आपण मोठ्या ताकदीने निवडून द्या. आम्ही खात्री देतो, आम्ही शब्द देतो की या जिल्हा मॉडेल जिल्हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही, एवढीच ग्वाही आपल्याला देतो. पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की कुठल्याही बोलतापाला पडू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जे काय बोलतात त्यांना धडा शिकवण्याचा एकच दिवस तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे 2 डिसेंबर. त्या दिवशी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि मतदान करताना सुद्धा आपण आपल्या सत्सदयोग बुद्धीनं जो विकासाचा पक्ष आहे त्यालाच मतदान करावं ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मग ही विकास गंगा अशीच निरंतर वाहत राहण्यासाठी भाजपाला साथ देऊया, कमळ या निशाणीला मत देऊया.